महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा एकूण 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। या परीक्षेला राज्यभरातून 15,46,579 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती। त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत। दरवर्षी कोकणसह अव्वल स्थानी असणाऱ्या आणि उच्च गुणवत्ता ठरणाऱ्या लातूर पॅटर्नसाठी यंदाचा निकाल मात्र निराशाजनक ठरला आहे। कारण संपूर्ण राज्यात ज्या 49 शाळांचा निकाल 0% लागला आहे त्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल 10 शाळा लातूर जिल्ह्यातील आहे। शिक्षणाच्या दृष्टीने मागे असलेल्या भागात दर्जेदार शिक्षणाचा आदर्श म्हणून एकेकाळी लातूर पॅटर्न ओळखला जात होता। मात्र यंदा निकालाने या पॅटर्नवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे। या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर 39 शाळांचा निकाल 0% लागला आहे। महाराष्ट्र विभागातील निकाल पुणे 7 शाळा, नागपूर 8 शाळा, संभाजीनगर 9 शाळा, मुंबई 5 शाळा, कोल्हापूर 1 शाळा, अमरावती 4 शाळा, नाशिक 4 शाळा, लातूर 10 शाळा, कोकण 1 शाळा शाळांचा निकाल 0% म्हणजे संबंधित शाळेतील एकाही विद्यार्थ्याला उत्तीर्ण होता आलेले नाही। ही बाब तेथील शिक्षक, शाळा प्रशासन आणि स्थानिक शैक्षणिक यंत्रणांसाठी गंभीर चिंता व्यक्त करणारी आहे।